नमस्ते, मी सवित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खरंच मनापासून खूप खूप थँक्यू. तर इथे बघा मावशी ना शंभो कसं शंभो खाली बसून करा. शंभू खाली बसून करा. खाली बसून मी करतो तू हा करा. आता आणि हा गुरुवारचा ब्लॉग आहे. तर मावशीने ना खूप सुंदर अशी नाही ते आपल्या महालक्ष्मीची पूजा केलेली आहे. म्हणजे गुरुवारची ना पूजा केलेली आहे मार्गशीर्ष महिन्यातली. आणि माझा पहिला गुरुवार तिथेच झाला आणि छान वाटलं बरं का. असं सकाळ सकाळी मन प्रसन्न वाटलं. आणि ते ना नंतर आम्ही बहिणीच्या घरी आलो आणि तिथे पण हळदी कुंकूला बोलवलं होतं. मग तिथे पण मी आरती वगैरे करून घेतली देवीला. आणि इथे बघा नंतर ना मामीने आम्हाला हळदी कुंकू वगैरे लावलं आणि छान वाटलं बरं का. आणि आज 4-5 ठिकाणी तर ना आपल्या गुरुवारची पूजाचं मी दर्शन वगैरे करून आणले. आणि इथे ना मामी आम्हा सर्वांना साखर वगैरे देत होते. आणि इथे बघा शौर्य ना टेबलवरती बसायला लागलेला आहे. पण इथे ना खरंच खूप सुंदर अशी ना बहिणीने पूजा केली होती. आणि इथे ना आम्हाला हळद कुंकू वगैरे लावून घेतली मामीनी आणि छान वाटलं बरं का. आणि त्यांनी पण आम्हाला इथे फराळीचं केलं होतं. आणि श्रीशाला ना खेळवत होते बरं का आमची वगैरे सर्वजण. आणि मम्मी पण होते, मी मम्मी दोघी म्हणून आलतो बहिणीच्या घरी. आणि श्रीशा पण नाही म्हटलं तरी पण 1 तास खेळली बरं का तिथे. लाड मोठं डबल फाट नाही एली बली उळागड्डी आणि मी नंतर ना मोठ्या मावशीच्या घरी आले. आणि येईपर्यंत वहिनी ना दुकानामध्ये होत्या. आणि दादा आणि काका बसतात दुकानामध्ये. आणि दादा पण गेलते बाहेर आणि काका पण नव्हते दुकानात. मग वहिनी होत्या आणि मी पण होते. म्हटलं आता चला थोडासा दुकानाचा शूट घेऊया. आणि शौर्यला ना ही बॅटरी खूप आवडली होती बरं का. म्हणून सारखंच तर मम्मा मला हे बॅटरी दे हे बॅटरी दे त्याचा आग्रह चालू होता. आणि वहिनी नाही ते साफसफाई करत होते दुकानाची. आणि तोपर्यंत म्हटलं वहिनी मी थोडंसं शूट घेते. आणि हे आहे जनरल स्टोअरचं दुकान आहे. आणि शौर्यनं आल्यापासून ना दुकानातच बसतो. आणि कोणीतरी आले ना कस्टमर लगेच मग सांगायला येतो की कस्टमर आलेले आहेत. आणि स्वतः पण ना तो एकाला कस्टमरला तो 5 रुपयाचं काहीतरी विकला होता. आणि त्याला ना खूप म्हणजे खूप आनंद झाला होता बरं का. म्हणजे चॉकलेट वगैरे मुलं न्यायला आले ते मम्मा मी 5 रुपये मी आज 5 रुपयाचं ना मी कस्टमरला विकलो असं त्याला खूप म्हणजे खूप आनंद झाला बरं का. कारण पहिल्यांदा मुलांना कुठलीही गोष्ट करायची म्हणले की इतका आनंद होता. आणि शौर्यंना पहिल्यांदाच ना 5 रुपयाची विक्री केलता म्हणून त्याला फार आनंद झाला बरं का. तुम्हाला सारखं सांगत होतं दुकानात मी विकलो असं तसं तर चालू होतं. आणि नंतर आम्ही इथे ना फोटो आणि व्हिडिओ वगैरे पाहत होतो. आणि ते बघा दादाच्या लग्नातले व्हिडिओ लावला होता आणि आम्ही सर्वजण पाहत होतो. आणि इथे ना श्रीशा भाची बघा खूप छान असं डान्स करत होती. तिला की ते व्हिडिओमध्ये पाहून ना मम्मा पप्पा असं त्याचं चालू होतं. आणि आम्ही सर्वजणांना खूप एन्जॉय केला व्हिडिओ पाहत. आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आणि 7-8 वर्षापलीकडचा हा व्हिडिओ आहे वहिनीचा आणि दादांचा. आम्ही पाहत बसलो होतो आणि तेवढाच खूप छान वाटलं बरं का. नाही म्हटलं तरी आम्ही 1-2 तास तरी व्हिडिओ पाहत होतो लग्नातला. म्हणजे जुन्या आठवणी सर्व जाग्या होतात. आणि कोण कोण आहे या लग्नामध्ये आलेलं आहे ते सर्व दिसतं. आणि नंतर ना स्वयंपाक पण आणि दोघी बहिणी मिळून आतमध्ये स्वयंपाक करतायत. आणि तोपर्यंत नाही तर टायसन ना आत बाहेर करत होता. कारण त्याला ना खूप सवय आहे घरातले लोकांची. घेऊन या टायसन. हो बघ शौर्य बघ किती छान आहे बघ. अरे दे 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 घेऊन ये चला टायसन घेऊन या ते बाटली आणि दशहरे टायसन इकडे ये टायसू. आहा टायसू अरे इकडे बघ. हे नाही काय करत. जावा बुरु जाऊ बुरु. श्रीशा
आणि हे आहे पंढरपूरमधलं ना तुळशी वृंदावन आणि खूप म्हणजे खूप छान असं ना याच्यामध्ये सुंदर असे ना वृंदावन आहे, तुम्ही पाहू शकताय. आणि इथे ना आहो आणि भाऊजी इथे ना तिकीटं काढायला गेलेले आहेत. आणि खरं तर ना संध्याकाळी ना हा सीन खूप छान दिसतो, पण संध्याकाळी ना भावाचं ना हळदी आहे म्हणून मी काही संध्याकाळी आलेलो नाही आहे 7 वाजता वगैरे, मग आत्ताच आलेलो आहे, 5 वाजलेले आहेत आता जस्ट. हाय वरद, आवणी काय करते बाळा, उतर ना खाली, उतर. हाय, उतरा खाली उतरा. शौर्य हाय, हॅलो. काढ ना तुझ्या तिथं जा की, संध्याकाळी छान दिसतं. आले तुम्ही लगी पळत. खरं संध्याकाळी लाइटिंग असते, छान वाटते, तुमच्यासाठी लवकर आलो आम्ही. तर चला आता ना तुळशी गार्डनमध्ये ना तुम्हाला सर्व मी दाखवते. आणि शौर्य, अहो आणि भाऊजीनं सर्वजण पुढे गेलेले आहेत, तर तुम्हाला ना तुळशी वृंदावन गार्डन दाखवते पंढरपूरमधून. आणि तुळशीच्या ना पवित्र सुगंधांना दरवळलेल्या शांत गार्डनमध्ये ना खूप छान असं ना हे गार्डन आहे. आणि मधोमध ना हा उभा आहे बघा विठ्ठलाची मूर्ती आहे आणि काळ्या दगडात कोरलेला आणि करुणामय नजरेने ना भक्ताकडे पाहणारा ना हा विठ्ठल आहे. आणि खरंच खूप छान आहे बरं का हा तुळशी वृंदावन गार्डन. आणि मी एरवी कधी पण येते, पण बहीण जास्तीचे येत नाही म्हणून मी बहिणीसाठी मी आणि दोघी बहिणी आलो. आणि साईडला बघा खूप छान असं ना तलाव पण आहे आणि मधोमध ना असं विठ्ठलाची मूर्ती आहे. आणि आध्यात्मिक असं ना खरंच खूप छान आहे. आणि बघायला तर इतकं छान वाटतं ना. आम्ही थोडंसं लवकर आलेलो आहे, कारण मी 2 दिवसाचा व्हिडिओ ना शेअर केलेला आहे याच्यामध्ये. आणि मूर्तीमध्ये ना खरंच इतकं छान आहे ना मूर्ती, आणि पाहायलासुद्धा बघा असं वर मान करून पाहावं लागतं. आणि मूर्तीभोवती ना सुबक फुलांच्या रांगोळ्या आणि प्रकाशाचं मंद आणि दिव्यांचा रेषा आणि आजूबाजूला खूप शांत असं ना इथं ना तुळशी वृंदावन आहे. आणि जणू पंढरपूरचीच ना अनुभूती देतं बरं का. आणि सकाळच्या सूर्यकिरणामध्ये ना पांडुरंगाची मूर्ती आणि सोन्याच्या झळाळ्याने ना खूप म्हणजे खूप चमकते. तर संध्याकाळच्या शांत प्रकाशामध्ये ती मनाला स्थिर आणि करणारी ऊर्जा मिळते. आणि इथे ना आम्ही सर्वजण ना फोटो आणि काही व्हिडिओ वगैरे काढत होतो. आणि हे लहान मुलगी ना बहिणीची शक्ती झोपली होती म्हणून ताई बघा तिला कडेवर घेऊन झोपवायत आहेत. आणि आता चला बाकीचं आणखीन थोडंसं फिरायचं बाकी आहे. आणि हे तुळशी वृंदावन ना खूप छान आहे आणि गर्द हिरव्या रोपांनी सजलेलं हे गार्डन आहे. आणि भक्ती तरी खूप आहे आणि शांतता आणि सौंदर्य याचं मिश्रण आहे. आणि पांडुरंगाच्या पायाशी वाहिलेली तुळशी आणि फुलं आणि नैसर्गिक सौंदर्य यामुळे ना या जागेला ना देवासारखी आणि खरंच इतकं पवित्र आहे ना, खूप छान असं आहे. आणि इथे बसून केलेलं नामस्मरण, भक्तिगीत किंवा शांत ध्यान सगळं जीवाला अवर्णनीय आहे बरं का. आणि हे तुळशी वृंदावन अस्मरणीय असं आहे. आपण एकदा लक्षात ठेवलं ना खरंच खूप छान इथलं वातावरण आहे. आणि आपण नाही ते ना तुळशी वृंदावनमध्ये बसून ना केलेलं नामस्मरण आणि मनाला विलक्षण लावणारं समाधान ह्या गार्डनमध्ये भेटतं. आणि आसपासची स्वच्छता पण खूप आहे आणि सौंदर्यामुळे हे गार्डन ना आणखीन खुलून दिसतं. आणि साईडला ना तलाव आहे, त्याच्यामुळे तर आणखीन खूप सुंदर हे तुळशी वृंदावन आहे. आणि ते तुम्ही पाहू शकताय बरं का, सगळीकडे बघा पाणी आहे. या साईडला ना तलाव आहे आणि मधोमध ना विठ्ठलाची मूर्ती आहे. आणि मधोमध पांडुरंगाची मूर्ती असल्यामुळे ना भोवती ना तुळशी आणि वातावरणात ना भक्ती. हे तुळशी वृंदावन गार्डन म्हणजेच ना भक्ताला पंढरीची अनुभूती देणारं एक जिवंत आणि पवित्र स्थान आहे बरं का. आणि इथे शौर्यना पळापळी करतोय कारण त्याला खूप छान आवडलं होतं. मुलांना कसं गार्डन वगैरे भेटलं ना ते इतकं दंगामस्ती करतात ना, खरंच खूप छान वाटतं. आम्ही पण लहानपणी ना खूप दंगा करायचो, कारण मावशीकडे आलो ना राहायला सुट्टीला वगैरे मावशी आम्हाला आवर्जून गार्डनमध्ये न्यायची बरं का. आणि हे आत्ता झालेलं आहे नवीन म्हणजे तरी पण आता 10-12 वर्ष झालं असेल हे गार्डन होऊन. तरी पण बघा मी एरवी कधी पण येते ना तेव्हा मी तुळशी वृंदावनला येते, पण बहीण जास्तीचं येत नाही म्हणून त्या बहिणीसाठी आम्ही इथं गार्डनला आलेलं आहे. आणि इथे ना वरदादाचं शूट चाललेलं होतं, कारण त्याला व्हिडिओ वगैरे काढायचं होतं. इथे भाऊजींना वरचं शूट वगैरे काढतायत आणि काही आमचे फोटो पण ना भाऊजीने खूप छान असे फोटो वगैरे काढलेत. आणि खूप छान वाटलं बरं का हे गार्डन. आणि मुलांना ना खूप आवडलं. आणि तुळशीच्या आणि पवित्र सुगंधांना दरवळलेला आहे या शांत गार्डनमध्ये ना अगदी मधोमध उभा आहे बरं का पांडुरंग.
आणि इथे बघा किती छान असं सुंदर असं तलाव आहे. आणि आता सायंकाळचे 5 वाजलेले आहेत आणि 6-6:30लाच आता दिवस मावळतो, म्हणून आम्ही लवकरच आलेलो आहे. आणि 2 दिवसाचा आम्ही व्हिडिओ इथे तुमच्याशी एडिट करून शेअर केलेला आहे. तर खरंच खूप छान वाटलं. आणि ते वैशिव बघा, ती पण ना काही फोटो आणि व्हिडिओज काढलेले आहेत. आणि इथे सर्व तेवढी काही जास्तीची गर्दी नव्हती. आणि संध्याकाळी पाहायला ना खूप छान आहे बरं का. आणि सगळीकडे लाईटिंग वगैरे लागलेलं असतात आणि इतकं छान वाटतं ना. आणि इथे बघा आम्ही काही फोटो आणि काही व्हिडिओ वगैरे काढत होतो. आणि बहीण मुलींना घेतली होती, कारण बहिणीची मुलगी एकटी झोपली होती, एकटी खेळत होती, कारण एकटी थोडीशी खूपच लहान होती ना, 7-8 महिन्याची. मग आम्ही इथे ना खूप छान असा आनंद घेतला तुळशी वृंदावनमधला. आणि विठ्ठल विठ्ठल करत ना शौर्य त्यांना त्याला इतका असा आनंद होत होता ना, कुठे जाईल तिथे तर मम्मा माझा फोटो काढ, माझा फोटो काढ, त्याचंही चालू होतं. आणि पांडुरंगाची मूर्ती ना खरंच खूप छान होती. आणि इथे ना फुलांचे काही रोपं पण होते, कारण मुलांना कसं फुलं खूप आवडत असतात. आणि इथे बघा अवनी आणि शक्ती झोपली होती ना, ती उठली होती. आणि इथं आय लव तुळशी वृंदावन असं होतं. आणि ते ना खूप छान छान असे ना रोजेस ना रोपं होते. आणि मला खूप आवडले बरं का रोजेस. आणि नाही म्हटलं तरी पण ना ऑरेंज, येलो, पिंक वगैरे खूप छान छान असे ना रोज होते. आणि मुलांना कसं खूप आवडले होते, शोरला पण खूप आवडलं होतं. पण या गार्डनमध्ये थोड्याला अलाउड नाही ना, कारण गार्डनमध्ये फक्त पाहायला आणि दिसायला सुंदर असं म्हणून त्यांनी लावलेलं असतात रोपं. आणि खूप छान छान असे ना गुलाबाची झाडं होती. आणि तुम्ही पाहू शकताय किती छान, एवढंसं छोटंसं रोपटंच आहे तरी पण त्याला गुलाब भरपूर लागले होते. पण शोरला तोडायचं होतं, पण मी त्याला काही तोडू दिलं नाही बरं का, कारण त्यांना मुलांना समजत नसतं म्हणजे गुलाब त्याला आवडतं म्हणून तो तोडत होता, मी नको म्हणाले. आणि ते बघा तुम्ही पाहू शकता की कसलं भारी आणि असं गार्डन आहे आणि निसर्ग आहे. तुम्ही पाहू शकताय. आता ना थोडा म्हणजे आता वेळ झालेला आहे, खूप वेळ आम्ही इथं 2 तास तरी फिरलो. आणि आता आपल्याला घरी जायचं आहे, म्हणून आम्ही थोडं थोडं लगेच फिरलो. आणि इथे ना काही परत फोटो वगैरे चालू होता आहोंचं आणि दाजीचं. आणि आता चला बरेच उशीर झाला, आता घरी जाऊन थोडं बघूया, बाहेर वगैरे एंट्री करू. खूप इथे ना आम्ही फिरलो बरं का गार्डनमध्ये. आणि आता आम्ही घरी निघालेलो आहे. आणि आता चला बराच वेळ आम्ही या तुळशीबागेमध्ये ना फिरलेलो आहे. 1 तास फिरलो का आपण? हो, आणखीन फिरायचं होतं का तुला? नाही का शौर्य? वरद आहे का? चला वरद गेलाय, शौर्य गेलाय, चल पुढे. आम्ही आता ना जस्ट ना गेट पास केलेलं आहे. आणि आता चला थोडासा मग बसून ना बाहेर काहीतरी खाऊया. आणि खरंच इतकं भारी वाटलं बरं का. आणि तेवढंच काहीतरी चेंजेस. आणि आम्ही ना पंढरपूरला आलो ना, तुळशी वृंदावन गार्डनला आल्याशिवाय नाही जातच नाही. म्हटलं आता चला, बहीण पण ना जास्त येत नाही, मी कधी कधी येते, मी सारखंच असते मी पंढरपूरला, पण बहीण येत नाही ना, छोटी बहीण, म्हणून तिच्यासाठी आम्ही ना या तुळशी वृंदावन मध्ये आलतो बरं का. जायची एंट्री आहे तुळशी वृंदावनची. मी मगाशी ना जाताना काही शूट केला नव्हता, डायरेक्ट ना आतमध्ये गेलेला शूट केलेला आहे. आणि आता मी घरी निघालेलं आहे. म्हटलं आता चला तुमच्याशी थोडंसं शेअर करावं. आणि हे ना मेन गेट आहे, इथूनच आतमध्ये एंट्री आहे बरं का तुळशी वृंदावनमध्ये जाण्यासाठी. आणि गार्डनमध्ये फिरून ना खूप छान वाटलं. आणि बहीण वगैरे दोघी पण पुढे गेलते. आणि मीच ना थोडंसं शूट करत करत ना मी थोडं मागं पडले. म्हटलं तर चला तुम्ही पुढे आहे तर मी येते पाठीमागून, कारण मुलांना ना गार्डन सोडून जावंसं वाटत नव्हतं. अजून शोरला खेळायचं होतं, पण दादाची हळद होती ना, म्हणून त्यासाठी आम्ही काय लवकरच गेलो, कारण त्या दिवशीचा हा ब्लॉग आहे. आणि ते बघा शेंगदाणे, खारे, फुटाणे जे आहेत ना ते इथे ना ताई दोघी घेत होते. आणि ते दाजी आणि सर्वजण आम्ही खात होतो. आणि शौर्यला खूप आवडतं बरं का खारे शेंगदाणे म्हणून इथे त्यांनी पण घेत होते. वाटाणे, फुटाणे वगैरे सर्वांनाच, लहानापासून ते मोठ्यांना ना सर्वांनाच आवडतं हे खारे फुटाणे वगैरे. आणि इथं नाही म्हटलं तर एक 50-60 रुपयाचं आम्ही खारे फुटाणे घेतलो, तेवढं टाईमपाससाठी जाताना. काय गार्डनमध्ये जातानाच घेतलं तर बरं होतं, पण बाहेर आल्यानंतर मुलं म्हणले की तेव्हाच घ्यायचं होतं. पण आम्ही आता घरी निघालो आणि आता थोडं थोडं घेतलो आणि सर्वांनी खालो. आणि ते बहीण बसलेले चाललेत. आणि हे पुढे आम्ही सर्वजण गाडीवर चालतो, रिक्षाने काय आलं नाही आहे, कारण भाऊजीकडे पण गाडी होती, आमच्याकडे पण गाडी होती. आणि आत्ता बघा आम्ही चाललेलो आहे. आणि शोरला आणखीन खायचं होतं आणि तो आता खाल्लेला आहे. आणि जस्ट बघा मी येताना काही शूट केलं नाही आहे आणि डायरेक्ट ना मी इथे ना घरी आलेलं तुमच्याशी शेअर केलेलं आहे. मी आता ना येऊन पोचले सोरेगावला. तर
कारण मी येताना काय कसं मोबाईल पण स्विच ऑफ झाला होता माझा, म्हणून मी शूट काही केलं नाही आहे. आणि आल्यानंतर बघा मी काय म्हटलं की एस टीनं आल्यामुळे थोडंसं मला काही शूट पण करायचं झालं नाही आणि मोबाईल पण स्विच ऑफ होता. मम्मीकडे तर मोबाईल नसतो, माझ्याकडेच मोबाईल असतो. आत्ता जस्ट येऊन पोचला आहे मी 2 वाजता, कारण 2 दिवसाचा मी ब्लॉग तुमच्यात शेअर केलेला आहे म्हणलेला आहे अगोदरच. आणि ते शौर्य बघा आल्यानंतर ना आणखीन तो बेडवरती बसलेला आहे सोफ्यावरती. आणि हे बघा बहिणींना माझ्यासाठी कवट दिलेले आहेत आणि मला खूप आवडतं बरं का कवट. नाही म्हणते तरी मी ना 2005 आणि 6मध्ये कवट खाल्लं होतं, त्याच्यावरती आत्ताच खायला घेतलेलं आहे. बरेच दिवस झाले कवट खाल्लं नव्हतं. बहिणींना माझ्यासाठी मला आवडतं म्हणून कवट आणलेलं आहे. आणि हे मावशीनं दिलेलं आहेत खजा आणि बुंदीचे लाडू वगैरे. मावशींना 1 किलो खजा घेऊन दिले आम्हाला खाण्यासाठी आणि अर्धा किलो आणि 1 किलो हे काय म्हणतात हे आहेत बाकरवडी आहेत, बाकरवडी पण दिले आहेत आणि बुंदी आपले याचे लाडू बुंदीचे लाडू पण दिलेले आहेत. आणि इथे बघा आणखीन ना कवट मी ठेवले सगळं पिशवीमध्ये. आणि एवढीच ना कपडे होते बॅगेतली आणि जे काही धुवायचं होतं ना बाकीचं ते मी बाथरूममध्ये ठेवलेलं आहे. कारण आजचे कपडे होते ना, मी नवीन वगैरे असलेले ड्रेसेस शौर्याचे माझे कपडे होते, मी तिथे काही धुतलेलेच नाही, डेलीचेच धुतलेले आहेत. आणि ते नवीन असलेले आता बाथरूममध्ये नेऊन टाकले. आता चला हे नवीन साडी वगैरे आहेत ना ते सगळं आता कपाटामध्ये ठेवून द्यायचं आहे. आणि खूप असं थकल्यासारखं झालं आहे 8 दिवस खूप म्हणजे खूप. आणि स्वयंपाक तरी सगळा होता, म्हणजे चपाती होती बांधलेली मावशीने वगैरे, म्हणून ज्या मी काही चपाती वगैरे बनवलं नाही आहे. इथे बघा तर वरण बनवायला घेतलेलं आहे, भात लावला कुकरला आणि तसंच ना इथे डाळ वरण बनवते शौर्यासाठी आणि आमच्या सर्वांसाठीच, कारण आणलेले भाजी वगैरे चपात्या वगैरे होत्या. आणि ते मी वरण बनवेपर्यंत ना आई बाहेर दिवा वगैरे लावत होते. आता लगेच दिवस मावळतो थंडीच्या दिवसामध्ये ना, दिवस दिवस कमी असतात आणि रात्र मोठी असते. आणि इथे मी छान असं ना वरण बनवून घेतलेलं आहे. आणि इथे ना वरण छान आता आपलं रेडी होतं आहे. आणि तोपर्यंत म्हटलं आता 4 चपात्या बनवावे गरमागरम. तर सकाळच्या भरपूर होत्या, म्हणजे मी गावावरून आणलेल्या पण होत्या आणि आईने बनवलेल्या ते पण चपात्या भरपूर होत्या. म्हटलं आता आहुंसाठी आणि शौर्याला 2-4 चपात्या बनवावी गरमागरम, म्हणून मी त्यांना चपाती वगैरे बनवलं. आणि आज ना खूप म्हणजे खूप मला असं करमत पण नव्हतं बरं का इकडे आल्यानंतर, कारण 8 दिवस झालं मी पंढरपूरलाच होते आणि खूप छान वाटलं बरं का. आणि तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुळशी वृंदावन गार्डन कसं होतं तेही सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडं जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.